कृष्ण भगवान की जय। मातेच्या चित्ताचा विषय केवळ आणि केवळ तिचं बाळ आहे तोपर्यंत लेकराचं चिंतन करेल याच्यामध्ये नवल नाही मायबाप, पण मरणोपर्यंत सुद्धा आपल्या लेकराचं चिंतन करणारं पात्र जर कुणात असतं, आईचं पात्र असतं. वेळ आपली संपून गेलेली आहे, फक्त मी आपल्या आठवणीत प्रसंग आणून देतो. साने गुरुजींचं बालपणाचं नाव श्याम होतं. 8 वर्षाचं वय असताना पुण्याच्या वसतिगृहामध्ये साने गुरुजींना शाळेमध्ये टाकण्यात आलं होतं. भल्या पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये जर्जर झालेली माता दिसू लागली. हो, अशी कृषी झाली होती. तिचा आवाज खोलवर गेला होता, डोळे खोलवर गेले होते आणि असे तिच्या हात थरथर 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 कापत होते. श्याम हा सगळं स्वप्नामध्ये पाहत होता आणि त्या माऊलीनं असे 2 हात जोडून विनंती केली, श्याम, डोळ्यामध्ये प्राण आणून मी तुझी वाट पाहते रे, माझ्यासाठी लवकरात लवकर तू निघून ये. आणि ते स्वप्न ज्या वेळेला श्यामला पडलं आणि श्याम भल्या पाटे जागा झाला आणि रडू लागला. शेजारी मित्र होता नामदेव, त्यानं विचारलं, का रडतोय श्याम? अरे स्वप्नामध्ये आई आली आणि आईची अवस्था मी स्वप्नामध्ये पाहिली, फार खुश झालेली आहे रे. आईचं नाव होतं यशोदा. मला गेलं पाहिजे. नामदेव म्हणला, अरे असं कुठं स्वप्नामधलं कुठं खरं ठरत असतं का? आणि मग त्यावेळेला श्यामनं सांगितलं, माझ्या मातेनं मला शिकवलं, बाळा, पहाटेचं स्वप्न हे केव्हाही खोटं ठरत नसतं, मला जावं लागेल. खर्ची नव्हती महाराज. त्या नामदेवची काहीतरी मनी ऑर्डर आली होती, तेवढी मनी ऑर्डर त्यानं देऊन टाकली, श्यामला घेऊन जा. दादानं प्रवास केला आणि असा असताना त्या ठिकाणी श्याम आता ज्या वेळेला जाऊ लागला, पुढे दादाचा प्रवास संपल्यानंतर जंगलातून जायचं होतं आणि अशा जंगलातून धावत धावत जाणारा श्याम ज्या वेळेला जंगलातून जात होता, व्याघ्र गर्जना, हत्तीचे मोठा डरकावणारा आवाज, कुठेतरी त्या ठिकाणी कोल्यांचा आवाज, कुठेतरी त्या ठिकाणी पाहू जर गेलं तर वेगळे वेगळे आवाज श्यामच्या कानावरती पोचू लागले आणि 8 वर्षाचा बाळ त्या ठिकाणी घाबरला महाराज. आणि त्या जंगलामधून जात असताना त्याला आईचे शब्द आठवले, बाळा, अरे ज्या वेळेला जीवनामध्ये संकट पडेल त्यावेळेला त्या भगवंताचं स्मरण कर, तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याचं चिंतन कर. भगवंताचं चिंतन करत 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 छोटासा श्याम धावू लागला. भल्या पहाटे घरापर्यंत पोहोचला. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये एक दिवा लावलेला होता. श्यामला वाटलं, भल्या पहाटे दरवाजा उघडा दिसतो, याचा अर्थ आईला काकड आरतीला जायचं असेल, म्हणून आई आता उठली असेल आणि आता आवरत असेल. आणि अशा श्यामनं दरवाजातून प्रवेश केला महाराज. दिवा एका कोपऱ्यामध्ये प्रज्वलित आहे. त्याचे वडील बसलेले आहे, त्याची मावशी बसलेली आहे, त्याची आत्या बसलेली आहे. एका कोपऱ्यामध्ये त्याची बहीण झोपलेली आहे. 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम झोळीमध्ये आहे. सगळ्यांकडे श्याम निरखून पाहत होता. सगळे तरी दिसत होते, फक्त एक पात्र त्याच्या दृष्टीमध्ये पडत नव्हतं महाराज. ती म्हणजे त्याची आई त्याला दिसत नव्हती. सगळ्यांना विचारत होता. वडिलांना म्हणला, भाऊ, आई कुठं आहे, मला जरा सांगा ना. काही नाही बोलले. मावशीनं नाही सांगितलं, आत्यानं नाही सांगितलं. सगळे शांत आहे. आणि झोपी गेलेल्या बहिणीला उठवलं, आके, अगं आई कुठं आहे? आणि ज्या वेळेला तिनं डोळे उघडले, श्यामला पाहिलं, उठून उभी राहिली. श्यामच्या गळ्यामध्ये तिनं मिठी मारली. महाराजांना आक्रोश केला. 4 दिवसापासून म्हणत होती, श्यामला बोलवा, श्यामला बोलवा, श्यामला बोलवा. तुझी वाट पाहता पाहता 2 दिवसापूर्वी आपली आई थांबली रे. आणि हे शब्द ज्या वेळेला श्यामनं ऐकले महाराज,
तसाच खाली कोसळला आणि 8 वर्षाचं लेकरू त्या ठिकाणी आई आई म्हणून हाक मारू लागलं. शेजारी पाजारी जागे झाले, सर्व आले. श्याम रडत होता. त्याची सांत्वना मावशी आणि आत्या करत होती आणि असा श्याम प्रत्येक पावलाला त्याला त्याची आई आठवत होती. महाराज चला, सगळा प्रसंग विस्तारानं नाही सांगायचा मला, पण ज्या वेळेला पिंडदान विधीचा प्रसंग आला, त्या पिंडदान विधीच्या वेळेला सगळा विधी गुरुजींनी पूर्णत्वाला नेला. फक्त काक स्पर्श बाकी होतं. तो पिंडाला कावळा स्पर्श करत नव्हता. श्यामचे वडील गेले. ते म्हणले, यशोदे अशा आडेवेडे घेऊ नको. तुला तुझ्या लेकरांची काळजी आहे, तुझ्या लेकरांचं मी संगोपन करेल. तू लेकरांसाठी अजिबात विचार करू नको, पिंडाला स्पर्श कर. नाही स्पर्श झाला. श्यामची बहीण गेली. ती म्हणली, आई मी असं घर सोडलं का? तुम्हाला म्हणायची लेकेच्या जातीनं असं घर सोडणं चांगलं नसतं. आई नाही, इथून पुढे मी आता घर सोडणार, फक्त पिंडाला स्पर्श कर. नाही स्पर्श झाला. त्याच्याही पुढे ऐका. आणि मग श्याम आला आणि त्या श्यामनं त्या पिंडाजवळ उभं राहून सांगितलं, आई तुझे काही संस्कार माझ्यावरती जे केलेले आहे, त्या संस्काराची शिदोरी माझ्या बरोबर आहे आणि त्या शिदोरी माझ्या बरोबर असून तसं मी पुढे त्या शिदोरीचं जतन करेल. आणि वाटत होतं तुला मी मोठा माणूस व्हावा, मी मोठा माणूस होण्याचा प्रयत्न करेल. आई फक्त पिंडाला स्पर्श कर. नाही स्पर्श झाला. सर्व समाज थांबला होता. पिंडाला कावळा स्पर्श करत नव्हता. आणि मग श्यामच्या लक्षात आलं, महाराज का आई पिंडाला स्पर्श करत नसेल. घरी धावत गेला. 2.5 महिन्याचा भाऊ छोटा पुरुषोत्तम त्याला घेतलं, मावशीच्या मांडीवरती ठेवलं आणि डबडबल्या डोळ्यानं हा श्याम मावशीला म्हणाला, मावशी फक्त एक काम कर, तू या पुरुषोत्तमला घेऊन पिंडापर्यंत चल आणि आईला सांग ना तू का याला मी आईचं प्रेम देईल. मला वाटतं नक्की आई पिंडाला स्पर्श करेल. निघाली महाराज मावशी आणि त्या पुरुषोत्तमला घेऊन ज्या वेळेला पिंडापर्यंत आली, यशोदे काळजी करू नको यशोदे, वाटतंय ना तुला तुझ्या पुरुषोत्तमचं काय होईल. मी देईल ग त्याला आईचं प्रेम, काळजी करू नको, तू पिंडाला स्पर्श कर. एवढे शब्द त्या माऊलीच्या मुखातून निघाले. महाराज तिनं संकल्प सोडला आणि इतक्यामध्ये कावळा आला आणि कावळ्यानं पिंडाला स्पर्श केला. लेकराच्या हिताचा विचार करेल याच्यामध्ये नवलाभ नाही मायबा. पण मरणोपर्यंत सुद्धा जी आपल्या लेकराचा चिंतन करते, जिच्या चित्ताच्या विषयी तिचं बाळ आहे, तिला म्हणावं आई म्हणून. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, जी माता देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला. आणि ती माता आपल्या लेकराला प्रलोभन दाखवते. महाराज दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला. ज्ञानेश्वर माऊली